अरे वेद्या उठ रे, सकाळ झाली. आईं आईं अरे उठ रे उठ. सकाळ सकाळी लागलंय डोळा बघतोय रिक्षावाला. मग उठल्यानंतर इकडे तिकडे बघतो, नानाजी किधर हो तुम. अरे नाना मी मारतो झाडू, द्या इकडे झाडू मला. आई दे ना. अरे नको नको नको, आहो द्या. नानाकडून झाडू घेतल्यानंतर पूर्ण रूम झाडून घेतो, गार गार गार. रूम ते झाडल्यानंतर फटाकशे ब्रश करून घेतो. मग ते झाल्यानंतर काला नाही चिया सीड्स असं दुधात टाकून घेतो. थोडं खाऊन तर बघावं मला कसं झाले. अरे बापो पोळ रे. मग ते खाऊन ते झाल्यानंतर आंघोळ ते करून घेतो. आणि मग दुपारी आपलं पार्सल येते. मग पार्सल ते घेऊन मध्ये येतो. आणि आपल्या पार्सल मध्ये मस्टँगची सनस्क्रीन होती. आता जातील ना मग आता वेद्याच्या तोंडावरचे फोडं. मग ट्युशन कडे जाताना आपली चप्पल सुटली. मग आजीकडून चप्पल शिवून घेतो. आणि आज आपला पेपर आहे ट्युशन मध्ये, काय काय दिवे लावतो की हे हे हे. पेपर झाल्यानंतर वर येऊन बघतो तर सरजी इकडे पिक्चर बघत होते. देखो देखो आरसो. तिथून रोहित्याच्या रूमला आलो. रोहित्यानं म्हणलं चल बाहेर काहीतरी खाऊन येऊ. मग दिनेश भाईच्या गाडीवर आले आणि दादावाली आईस्क्रीम घेतल्या. मग रोहित्या म्हणू लागला वेद्या मला सीताफळ का वाटेल. मग आणलं त्याला सीताफळच्या झाडाजवळ. आणि आम्हाला त्या झाडावर एवढे पाड भेटले. अरे बाप रे बाप. इकडे मी गप्पा गप्पा आणि इकडे रोहित्या बी गप्पा गप्पा. आहा. आणि झाडावरून एवढी सीताफळ तोडले. अरे बापो. अरे रोहित्या मला गाले. अरे 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 कुठे कुठे कसं पळास. तिथून मग सीताफळ खात खात रोहित्याच्या रूमला आलो. आणि आम्ही झाडावरून एवढे सारे सीताफळ तोडले. अरे बाप रे बाप. आणि इकडे रोहित्या जागा करायला त्यांना ठेवायला. आणि मग मस्तपैकी असं डब्यात ठेवून टाकलं. आता पिकतील ते एका आठवड्यानंतर. आणि मग रात्री घरी आलो नाही बघतो तर इकडे आपलं शर्ट पण आलतं. कैसा आहे फिर शर्ट. अरे डिंचक डिंचक मस्तपैकी घालून घेतो. आता हे आपल्याला जिमला पण होईल. भेटूता मग पुढच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.